पण एक सांगायचं तुम्हाला, माणसाने जीवन जगत असताना संसार करावा किंवा प्रपंच करावा किंवा परमार्थ, पण परमार्थ ही आणि प्रपंच ही स्वतःच्या वजनात असला पाहिजे. मोठे मोठे लोक आहेत, कायम सांगतात एक वेळेला जीव गेला तरी चालेल पण स्वतःचा स्वाभिमान कधी घाण नाही ठेवायचा. जे माणसं स्वाभिमानाने जगतात, लाचारीचा परमार्थ करणारी माणसं कधी जीवनात मोठे होत नाहीत पहा, कधीच नाही. आणि जीवनामध्ये मोठं होण्यासाठी गुरूंची कृपा लागते, भगवान परमात्माचा आशीर्वाद लागतो. माणसानं भीती सुद्धा बाळगली पाहिजे, एक देवाची आणि दुसरी आपल्या गुरुची. बरं, या विश्वामध्ये कोणाच्या बापाला सुद्धा भिण्याची गरज नाही, पण स्वतःच्या गुरुची आणि भगवंताची भीती असली पाहिजे. कारण कधी कधी लोकांचा एक गोड गैरसमज असतो, आम्ही कथाकार कीर्तनकार गावात आणले याचा अर्थ आम्ही जेव्हा पैसे देतो तेव्हा यांचं घर चालतं. हा गोड गैरसमज प्रत्येकानं स्वतःच्या डोक्यातून काढायचा. आणि विशेष म्हणजे मी तर तसा परमार्थ केला नाही, पण ज्या दिवशी तशी घटना घडेल, लाचारीचा परमार्थ करण्याची वेळ येईल, त्या दिवशी वारकरी संप्रदायातून निघून जाईल. फक्त भगवंताचं एका जागी बसून भगवंताचं नामचिंतन करायला. काहीतरी भगवान परमात्माची आमच्यावरती कृपा आहे म्हणून या ठिकाणी आम्ही या व्यासपीठावरती येत. आयुष्य गेलं, ज्ञानी माणसं किती दाखवू तुम्हाला सांगा, पण तरी व्यासपीठ पाहण्याची सुद्धा हिंमत होत नाही. बसलं तर सोडा. ज्ञानी माणसं भरपूर आहेत आमच्यापेक्षा, वयानं जास्त आहेत, ज्ञानी आहेत, पण ज्ञानी माणसं सुद्धा सध्या खाण्याची पंचायत आहे त्या लोकांना. भगवान परमात्मावरती विश्वास ठेवून देवाला समर्पण करून, अहंकार म्हणून नाही पण स्वाभिमानानं माणूस नक्की जीवन जगलं पाहिजे. जो माणूस स्वाभिमानानं जगतोय त्या माणसाला कधीच लाचारी करण्याची गरज पडत नाही. जीवनात मोठं व्हायचं असेल, भगवंताची कृपा लागते. एका वेळेला अभ्यास संपतो माणसाचा, पण गुरूंची कृपा कधी संपत नाही, कधी संपत नाही. गुरूंची कृपा होणं फार महत्वाचं आहे. आमच्यावरती आहे ती गुरूंची कृपा आहे. भगवान परमात्मा विश्वामध्ये रात्रीतून राजाचा रंक बनवतो आणि रंकाचा राजा सुद्धा बनवतो. फक्त माणसाची वागणूक, माणसाचं आचरण या गोष्टी कधी चुकल्या नाही पाहिजे. भगवान परमात्मा त्याच्यावर विश्वास ठेवायचा. देव कधीच तुम्हाला मागे नाही ठेवणार. प्रत्येक महाराज मंडळी येता येत ना, श्रद्धायुक्त अंतःकरणानेच त्यांचं तन मन धनाने तुम्ही सेवा केली पाहिजे. असं नाही यांना घरी खायला भेटत नाही म्हणून आपल्याकडे येतात, असं नाही. साधू संतांचे प्रचारक आहेत, साधू संतांचे पाईक आहेत, भगवान परमात्माची सेवा भगवंताचं कार्य करणारे माणसं आहेत. श्रद्धायुक्त अंतःकरणानं कथा श्रवण करत असताना भगवान भोलेनाथाला सुद्धा समर्पण करायचंय. जगाच्या मालकाला समर्पण. साधू संतांना सुद्धा संत महात्मा सांगतात, आमच्या जवळ यायचं असेल ना, आम्ही आमच्या अंगाला राख लावून घेतली. आमच्या जवळ जर प्रेमाने भक्तीने भावाने आलात तर तीच राख तुमच्या कपाळी लागेल आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. पण मनामध्ये कपट ठेवून जर का आमच्या जवळ आलात, तीच राख तुमच्या अंगाला लागेल आणि तुमच्या पूर्ण परिवाराचं, तुमचं पूर्ण संसाराचं उद्ध्वस्त होईल, वाटोळं होऊन जाईल. का? हे साधू संतांचे विचार आहेत. त्यांनी समर्पण केले, त्यांचे विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. जीवन जगत असताना प्रपंचामध्ये किती कमवले याच्यापेक्षा सुद्धा परमार्थामध्ये किती आपलं योगदान आहे. आपण किती साधू संतांची सेवा करतोय, आपण किती भगवंताची सेवा करतोय, याला फार महत्व आहे. बरेच जण कथा ऐकतात. एक सांगते तुम्हाला पहा, चुका काढण्यासाठी माणसं असतात. आमच्या दादांना माहिती आहे, चुका काढणारी माणसं असतात. एकच सांगायचं आहे, वारकरी संप्रदायामध्ये नामांकित कोणतेही कथाकार किती जरी पैसे दिले गावात येतील तुमच्या, पण प्रत्येकाला एकच कथा करायला सांगितली तर 10 जण वेगळी कथा, 10 प्रकारच्या कथा सांगतील तुम्हाला. जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय यांनी ग्रंथ निर्माण केले. तुकोबारायांनी गाथा लिहिलाय, माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ एवढा मोठा आपले स्वाधीन केलाय. पण सांगू तुम्हाला, त्यांच्या काळात सुद्धा लोकांनी त्यांना विरोध केलाय. का? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण असून सुद्धा तुम्हाला काय गरज होती या ग्रंथाची निर्मिती करणं? पण आपल्यासारख्या भोळ्या भाबड्याला भक्ताला लवकर कळावं यासाठी माऊली ज्ञानोबारायांचं अंतकरण तळमळत होतं. जगद्गुरु तुकोबारायांचं अंतकरण तळमळत होतं. एकनाथ महाराजांचं अंतकरण तळमळत होतं. पण त्याच्यानंतर सुद्धा
आज सध्याच्या काळात वारकरी संप्रदायामध्ये जेवढं ज्ञान आमच्या पाठीमागचे जे होते ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आहेत, माऊली ज्ञानोबारायचं ज्ञान त्यांना पचलं, पण तुम्हाला तेच ज्ञान पचण्यासाठी शब्द तेच आहेत, सांगण्याचा भाव तोच आहे, फक्त सांगण्याची पद्धत वेगळी आहे. ती पद्धत तुम्ही समजून घेतली तर तुमच्या लक्षात येईल. कथा ऐकत असताना लक्ष देऊन जर कथा ऐकली तर आपल्या लक्षात येते. बऱ्याच जणी पहा, बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर एखाद्याला इथे विचारलंच, पूर्ण हरिपाठ म्हणून दाखवतात, एवढ्या महिलांपैकी एक दोन जणीला येईल म्हणता. एखादी जर विचारलंच शिव महापुराण ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत, किती श्लोक आहेत, किती संहिता, काय आम्ही सांगितलंय तुम्हाला, तरी पण 4-5 जणीला सांगता येईल फक्त. पण काय म्हणणार, ही कथा सांगितलीच नाही, ती कथा राहिली सांगायची. पहिला काळ जर आपण आठवला ना, महादेवाच्या मंदिरात लवकर आपण जात नव्हतो, पण श्रद्धेय प्रदीपजी मिश्रांची कृपा आपल्यावरती झाली की त्यांनी प्रत्येकाला कितीही मोठा आजार असू द्या, त्या आजारावरती निधन करण्यासाठी, त्या आजाराचं निधन करण्यासाठी तुम्ही कित्येक हॉस्पिटलला कोणत्या डॉक्टरांना दाखवता, पण सगळीकडून तो त्रास सहन करून नाहीच त्याच्यावरती विलाज झाला ना, सगळ्यात शेवटी भगवान भोलेनाथाच्या जवळ या, भगवान भोलेनाथ तुमच्यावरती कृपा करतात. पहा, असे कित्येक प्रसंग पाहिलेत. आता आमच्या ताईला सांगितलं, म्हणजे किरण अण्णाच्या घरी आजचा फराळ होता पहा, त्या आईन भेटल्या, एक डोळा काढलाय. त्यांना एक सांगितलं मी, आता जळगाव भागामध्ये कथा होती, 10 वर्षाची मुलगी, 10 वर्षाची, 5 वर्षापासून 5-6 वर्षाची असल्यापासून कंटिन्यू तिच्या डोळ्यातनं, दोन्ही डोळ्यातनं पाणी येत होतं कंटिन्यू. कित्येक डॉक्टरांना दाखवलं, 2-3 वेळा त्या डोळ्याचं ऑपरेशन केलं, पण तरी सुद्धा विलाज नाही झाला. पण तिच्या आईनं ज्या वेळेला भगवान भोलेनाथांची उपासना चालू केली ना, 2 वर्षाच्या नंतर तिच्या दोन्ही डोळे व्यवस्थित झाले आणि डोळ्यातलं पाणी येणं सुद्धा थांबलंय. मला सांगायचंय फक्त अंतःकरणातला भाव शुद्ध असला पाहिजे. लोकांची निंदा करण्यापेक्षा तेवढ्या वेळेत आपण जर परमार्थ केला ना, देवाचं भजन केलं ना, केव्हाच आपल्याला भगवंत दर्शन देतील. संत तुलसीदासांच्या पत्नीने उपदेश केला, जेवढी व्याकुळता तुम्हाला मला भेटण्याची होती, तेवढीच व्याकुळता प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी जर केली असती ना, तर केव्हाच प्रभू रामचंद्रांनी सुद्धा तुम्हाला दर्शन दिलं असतं. तेवढाच उपदेश मानला, म्हणून तर आपल्याला श्रीराम कथा श्रवण करण्यासाठी भेटते. आजीबाईने ठरवलं 100 साधू महात्म्यांना भोजन द्यायचंय. 100 साधू महात्म्यांना भोजन द्यायचं म्हणून गावातल्या एका, ज्यांच्याकडे 60-70 म्हशी आहेत, ते व्यक्तीला सांगितलं, 2 भांडे ताक द्या. महाराजांना महात्म्याला ताक प्यायला द्यायचं. लक्ष देऊन ऐकलं तर कळेल तुम्हाला. 2 भांडे ताक घेऊन म्हातारी निघाली. 1 भांड डोक्यावरती आहे, पण जात असताना आकाशामधून एक घार सर्पाला घेऊन चालली होती. सर्पाला घेऊन जात असताना सापानं ती गराळी खाली टाकली, तशीच ती गराळी त्या ताकाच्या भांड्यात पडली. ताकाच्या भांड्यात गराळी पडली. आजीला कसल्याही प्रकारची माहिती नाही, कसली संकल्पना माहिती सुद्धा नाही. ते म्हातारीनं 100 साधू महात्म्यांना भोजन दिलं. 100 साधूला भोजन दिलं आणि 100 साधू महात्म्यांनी भोजन केल्याच्या नंतर कित्येक तासाच्या नंतर 100चे 100 साधू महात्मा मरण पावले. मरण पावले. यमदूत घेण्यासाठी आले. म्हणे एवढा मोठा पापाचा गडा कोणाच्या डोक्यावरती फोडायचा? म्हणे म्हातारीच्या डोक्यावर. विचार केला, म्हणे म्हातारीच्या डोक्यावर नाही फोडू शकत पापाचा गडा. म्हणे का? म्हातारीचा हेतू शुद्ध होता, भाव शुद्ध होता. म्हातारीला काय माहिती सर्पाने गराळी टाकली. म्हणे मग ज्यानं गराळी टाकली त्याच्या डोक्यावर पापाचा गडा. म्हणे सर्पाच्या. एखाद्या घारीनं सर्पाला उचलून आकाशामधून निघाली, तिचा स्वभाव आहे खाली गराळी टाकणं. सापाचं काय चुकलं? म्हणे नाही. मग घारीच्या डोक्यावर पापाचा गडा फोडायचा. घारीच्या डोक्यावर सुद्धा फोडू शकत नाही. म्हणे का? एखाद्या घारीनं सर्पाला पाहिलं तर त्या सर्पाला घेऊन जाणं हा घारीचा स्वभाव आहे. मग ज्यानं ताक दिलं त्या व्यक्तीच्या डोक्यावर पापाचा गडा फोडू. म्हणे तसंही नाही जमणार. आजीबाईंनी सांगितलं आणि त्या माणसांनी तिच्या विनंतीला मान दिलाय, तिच्या शब्दाला जागे राहिलेत. त्यांनी ताक तयार केलं. त्यांना काय माहिती पुढे काय
हॅलो हॅलो. उमापती महादेव की जय. यमदूतांनी विचार केला, पापाचा घडा फोडायचा कोणाच्या डोक्यावरती. म्हातारीचा हेतूही शुद्ध आहे, घारीचा स्वभाव आहे, सर्पाचाही स्वभाव आहे. ज्या व्यक्तीला सांगितलं त्यानं तर म्हातारीच्या शब्दाला जागे राहिलेत. चांगलं कर्म चांगलं काम केलं होतं. पापाचा घडा फोडायचा कोणाच्या डोक्यावरती. त्याच गावामधून चक्कर मारत असताना, फेरा मारत असताना कुच्चरवट्यावरती 4-5 जण बसलेले दिसले. कुच्चरवटा आहे तुमच्या गावात, कळतो ना? ज्यांना काहीच काम नाही त्यांचं काम तिथं. हरभऱ्याची पाक कुच्चर बाजूला काढली, त्याचं काही डाळ होते का? त्याची होते का डाळ? पाण्यात टाकले हरभरे तर ती वरती तरंगून येतात. पटकन काढून त्यांना बाजूला टाकावं लागतं. कुच्चराने जर डाळीत प्रवेश केला तर डाळीचं वाटोळं करतात. कुच्चरवट्यावरती 5-6 जण निंदा करत होते. म्हातारीला म्हणायचे, हिला चांगलं कर्म करणं होत नव्हतं तर कशाला करायला गेली? 100 साधूला जेवायला घातलं, 100चे 100 साधू मरण पावलेत. चांगलं कर्म करणं होत नव्हतं तर करायचं नव्हतं, पण एवढं मोठं वाटोळं तरी करायचं नव्हतं. यमदूतांनी पाहिलं, कुच्चरवट्यावरली ज्या आजीचा काहीच दोष नाही त्या आजीची निंदा करताना दिसले. म्हणे पापाचा घडा आजीच्या डोक्यावर नाही, सर्पाच्या डोक्यावर नाही, पापाचा घडा घारीच्या डोक्यावर नाही, पापाचा घडा ज्यानं ताक दिलं त्याच्या डोक्यावर नाही, पापाचा घडा या कुच्चरवट्यावरील निंदा करणाऱ्या माणसाच्या डोक्यावर फोडा. मला सांगायचंय काय तुम्हाला, चांगलं कर्म करता आलं तर करा, नाही करता आलं करू नका, पण दुसऱ्याचं वाटोळ मात्र करण्याचा प्रयत्न कधी करायचा नाही. दुसऱ्याची निंदा करण्याचं काम कधी करायचं नाही. आम्ही भाग्यवान आहेत, कमी वयात भगवंतांनी आम्हाला त्याची सेवा करून घेण्यासाठी निवडलंय. महाराष्ट्रातली कोणतीही कथाकारांना बस कोणाचा अभ्यास जास्त असेल, कोणाचा कमी असेल, पण सांगण्याचा भाव मात्र शुद्ध राहतो. काही काही ज्ञानी माणसं आहेत पण नाही लक्षात आला आजपर्यंत परमार्थ. अर्धवट असलेली घागर कधी बडबड करते, काल सांगितलं तुम्हाला. गावात जरी कोणाच्या कथा लक्षात येत नाही, पहिला परमार्थ होता. जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतः दगडाचे टाळ करून कीर्तन केलंय, तेवढी वेळ तर आमच्यावरती येत नाही. माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा, विश्वाची माऊली ज्यांना म्हटलं जातं ना, आज लाखोदिन महाराज मंडळी त्यांच्या जीवावरती पोट भरतायत, पण त्याच माऊली ज्ञानोबारायांना सुद्धा त्रास देणारे लोक होतेच त्या काळात सुद्धा. कथा ऐकतोय आपण, पण लोकांचं म्हणणं राहतं, हे सांगितलं पाहिजे, ते नाही सांगितलं पाहिजे, ते सांगितलं पाहिजे. तुम्ही सांगावं आणि आम्ही कथा करावी, असं जर केलं तर भगवान परमात्मा कधी जगात येऊन खाली उतरून दिला मला. आजपर्यंत लोकांसाठी कधी परमार्थ केला नाही, इथून पुढे सुद्धा करणार नाही. जगत राहणार फक्त देवासाठी. जोपर्यंत या देहात जीव आहे तोपर्यंत भगवंतासाठी जगत राहणार आणि स्वाभिमानानं परमार्थ करत राहणार. ज्या दिवशी लक्षात येईल, समजलं तुम्हाला, पटलं तर बोलवा, बोलू नका, अडचण नाही. देवासाठी जगतोय. तुम्हाला 1 गाव, आम्हाला रोज 11 आहेत. मला सांगायचं एकच, कथा ऐकत असताना सुद्धा सरमंगाचे कान करून फक्त ऐकली पाहिजे. आपलं मनच नाही, आपण कथेतच नाहीत, आपण बोलणार काय आहेत, आपण ऐकणार काय आहेत. जीवन जगण्याचं ज्ञान आपल्याकडे नसेल, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तुमच्या मुखत आहेत, कित्येक ग्रंथाचं पारायण तुम्ही करता, पण जीवन जगण्याचं ज्ञान नसेल तर माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही आपल्याला. कथा ऐकत असताना दरवर्षी सप्ताह करतोय आपण, पण एकही माळकरी नसेल होत दरवर्षी सप्ताहात, काय उपयोग आहे सप्ताह करून सांगा. कथा करतो आपण, कीर्तन करतो, ज्यांनी आयोजन केले त्यांच्या आयुष्याचं कल्याणच होणार आहे, पण कमीत कमी दरवर्षी 2 तरी माळकरी झाले पाहिजेत, तरुण मंडळी, तेव्हा आपला सप्ताह सफल होणार आहे आणि भोलेनाथाला सुद्धा आनंद होणार आहे. 7 दिवसासाठी माळकरी वारकरी कोणी होतं, पण खरोखर या व्यसनाचा त्याग करून भगवंतासाठी जो समर्पण करल, देव फक्त त्याच्याच आयुष्याचं कल्याण करतो. जोपर्यंत आपण आत्मतत्वाला जाऊन स्वतः आत्मतत्वाला जाणून घेत नाहीत, तोपर्यंत आत्मा नाथ महादेवाला सुद्धा आपण जाणू शकत नाहीत. आपण स्वतःकडून महादेवांच्या पर्यंतचा प्रवास चालू आहे, पण कोणी मध्येच थांबतो, भगवंतापर्यंत पोहोचण्याची ताकद राहत नाही.
लोकांनी आमचं कौतुक केलं पाहिजे, लोकांनी आमचं वर्णन केलं पाहिजे, लोकांनी आम्हाला वाहवा केली पाहिजे. यासाठी जर आपण भगवंताचं भजन, यासाठी जर आपण भगवंताचं नामचिंतन केलं ना, तर जगाच्या मालकापर्यंत आपण कधीच पोहोचत नाही. भगवंताचे एवढे मोठे उपकार आपल्यावरती आहेत. एका आजोबाचं हृदयाचं ऑपरेशन झालं. 5 दिवस ऑपरेशन चालू होतं आणि 6व्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं 5 लाख रुपये बिल झालंय. किती? 5 लाख रुपये बिल झालंय. की म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं, डसा रडायला लागला म्हातारा. डॉक्टरांनी विचारलं, बाबा बिल जास्त सांगितलं म्हणून रडतायत का? बाबा म्हणे, अरे एवढं कमवून ठेवलंय, 5 काय 50 लाख मागितले तरी देण्याची ताकद आहे. पण एका गोष्टीचा विचार केलाय, तुम्ही फक्त 5 तास माझं हृदय सांभाळलं तर 5 लाख रुपये मागितले. आज 55 वर्षाचा झालोय, पण भगवान परमात्माने 1 रुपया सुद्धा मागितलेला नाही. या गोष्टीचा अभिमान वाटतोय. जगाच्या मालकाचे उपकार आहेत आपल्यावरती, तेवढी जाणीव ठेवली पाहिजे आपण. भगवंतासाठी थोडं तरी जगत राहिलं पाहिजे. देवाने दिलंय ना आपल्यासाठी. भाग्यवान समजा स्वतःला. भगवंतानं देणाऱ्याच्या यादीत बसवलंय आपल्याला, मागणाऱ्याच्या नाही. गरीब परिस्थितीतली माणसं पहा, काम केलं तर संध्याकाळी खायला भेटणार आहे. काही लोकांना 8व्या पिढीचं कसं होईल याचा प्रश्न पडतो. 8व्या पिढीला काय भेटणार याचा प्रश्न पडतो. वारकरी संप्रदायाचा वारसा घरात असेल, आजी आजोबा वडील आई माळकरी असतील ना, तर लेकरांना सुद्धा सांगण्याची गरज पडत नाही की तुम्ही गळ्यात माळ घाला. का? त्यांच्यावरती संस्कार तसे पडतायत. आज लेकरू व्यसन करताय म्हणून आईला आत्महत्या करावी लागते. जिवंत असते ती माय, पण मेल्यात जमा असते का? संस्काराचा अभाव त्यांच्यावरती झालेला आहे. साधू संतांच्या विचाराचा अभाव त्यांच्यावरती झालेला आहे. भगवंताला समर्पण करून जेवढं आपण संसाराला महत्व देतो ना, तेवढं देवाच्या भजनाला, कथा कीर्तनाला कधीच महत्व देत नाही. भेटला वेळ तर कथेला जाऊ असे म्हणणारे सुद्धा लोक आहेत. जसं आपण कामाला महत्व देतो, शेतातले काम आहेत, रोज गेलंच पाहिजे, रोज काम केलंच पाहिजे. 3 टाइम एका टायमाला जेवण नाही केलं तर माणसाला करमत नाही. 3 टाइम जेवण करतो आपण. आपण म्हणतो का आज नको, कंटाळा आलाय, आज नको जेवण करायला, नाही म्हणत. नित्यनेमी आपला 3 टाइम काय, एखाद्या वेळेला शिल्लक होईल 4 टाइम, पण कमी नाही. भगवंताच्या भजनाला, कथा कीर्तनाला जरी आपण जर आपलं जेवण समजलं तर का नाही आपल्या जीवनाचा उद्धार होणार. जसं व्यसन लागते आपल्याला जेवणाचं, जसं व्यसन लागते आपल्याला रोज शेतातलं काम करण्याचं, जसं व्यसन लागते आपल्याला संसारासाठी जगण्याचं, तेच व्यसन जर भगवंतासाठी जगण्याचं लागलं ना, जीवनाचं कल्याण होईल. भगवान परमात्मा कधीच कोणती गोष्ट कमी नाही पडू देणार आपल्याला. भगवान परमात्मानं सुंदर असा नरदेह आपल्या स्वाधीन केलाय. जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाही. आईच्या गर्भामध्ये आहोत तोपर्यंत भगवंताला विनंती करतो आपण, एक वेळा करी या दुःखा वेगळे. भगवान एकदा या दुःखातनं बाहेर काढ. मुख दिले आपल्याला पण भजन करण्यासाठी, कान दिलेत आपल्याला पण भगवान परमात्माचं नामचिंतन ऐकण्यासाठी, डोळे दिलेत आपल्याला पण भगवंताचं रूप पाहण्यासाठी, हात दिलेत आपल्याला पण देवाच्या भजनात टाळी वाजवण्यासाठी, पाय दिलेत आपल्याला पण चालत चालत तीर्थयात्रा करण्यासाठी. करता का वापर तुम्ही ते कामासाठी? सांगा मला. कधीतरी सत्कार्यात, धार्मिक कार्यात दिलं पाहिजे. कधीतरी भगवान परमात्मासाठी काहीतरी केलं पाहिजे. भगवान शिवजींचे एवढे मोठे उपकार आपल्या जीवनात आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये शिवत्व आहे तोपर्यंत आपण जिवंत आहेत. ज्या दिवशी आपल्यातलं शिवत्व निघून जाईल त्या दिवशी खाली शव झाल्याशिवाय राहत नाही. शव म्हणजे प्रेत, प्रेत म्हणजे मढ. आत्माराम आहे, शिवत्व आहे म्हणून जिवंत आहेत. जोपर्यंत भगवान परमात्माची कृपा आहे. माणसाचं आयुष्य म्हणजे लक्की ड्रॉ सारखं आहे. जशी तुम्ही नाही का लक्की ड्रॉ मध्ये तुम्ही तिकीट घेता पहा, कोणी 2000चं, कोणी 3000चं. लक्की ड्रॉ मध्ये तुम्ही तिकीट घेता पण ती 4 व्हीलर पाहून घेता, बरोबर? 4 व्हीलर पाहून सगळेजण तिकीट फाडता, पण 1000-2000 लोकांतून एकाच माणसाला लागते, ज्याचं नशीब आहे, ज्याचं भाग्य आहे. बाकीच्याला सगळ्याला मिक्सर लागतं, मिक्सर. तसं माणसाचं आयुष्य आहे. भेटला अंतःकरणात भाव शुद्ध असेल तरी एखाद्याला देव भेटतो,
बाकी जन्माला आलोत कशासाठी आलोत काहीच माहिती नाही, म्हणून अंतःकरणामध्ये भाव ठेवून भगवान परमात्म्याला विनंती करायची आहे, मिलेगा सावरिया बजेगी बांसुरिया, मिलेगा सावरिया बजेगी बांसुरिया, जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे, जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे, जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे, हरि बोल जय हो। हरि बोल जय श्री राधे। आदिशक्ति श्री राधा रानी, आदिशक्ति श्री राधा रानी, महिमा जिनकी वेद बखानी, महिमा जिनकी वेद बखानी, हृदय पट घोल रे तू राधे राधे बोल रे, जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे, जय हो। हरि हो मिलेगा सावरिया, मिलेगा सावरिया बजेगी बांसुरिया, बजेगी बांसुरिया, जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे, जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे, जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे, जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे। गोपाल कृष्ण भगवान की, उमापति महादेव की। मिलेगा सावरिया बजेगी बांसुरिया, जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे, जन्म